या आरीवर्क ब्लाऊजमध्ये जे डिझाईन आहे फ्लावरचं हे आज आपण शिकणार आहोत. नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर जे ब्रायडल वर्क ब्लाऊज असतात, हेवी ब्लाऊज असतात, त्याच्यामध्ये जे फ्लावर असतात फिल केलेले, त्याचे मी ट्युटोरियल तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. डेली एक फ्लावर तुम्हाला मी शिकवणार आहे. तर चला आजचा पहिला प्रकार फ्लावरचा बघूया. व्हिडिओ कंटिन्यू करूया आपल्या स्टँडवर. इथे बघा आपण 3 mm चे मणी घेतलेले आहेत, शुगर बीड्स घेतलेले आहेत आणि इथे फिटिंग स्टोन घेतलेले आहेत. आता आपण B7000 ग्लूने इथे फिटिंग स्टोन आहे हा चिटकवून घेऊया. आपण आरीवर्क प्रोफेशनल निडल घेतलेली आहे 7 नंबरची आणि इथे कॉटन थ्रेड घेतलेला आहे. कॉटन थ्रेड म्हणजे आपण जो ब्लाऊज शिवण्यासाठी जो धागा आपण मशीनसाठी घेतो तोच इथे धागा आपण घेतलेला आहे. याला छानशी गाठ मारून घेऊया आणि जसं आपण चेन स्टिचला टाकावरती काढतो त्या पद्धतीने इथे टाकावरती काढूया. आता आरीवर्कच्या निडलमध्ये आपण शुगर बीड्स लोड करून घेतले. टाका पकडायचा आहे, 2 मणी सोडायचे आहेत आणि खालून धागा ओढायचा आहे आणि जिथे आपले शुगर बीड्स घट्ट होतात तिथे आपल्याला टाका घ्यायचा आहे. बघा पुन्हा 2 शुगर बीड्स सोडायचे, खालून धागा ओढायचा, जिथे मणी घट्ट झाले तिथून आपल्याला टाका काढायचा आहे. आता इथे आपण एंड नॉट घेऊया. बघा हा शेवटचा जो टाका आहे त्याच्यामधून आपल्याला दुसरा टाका वरती काढायचा आहे, पण तो दुसरा टाका आपल्याला आतमधल्या साईडून घ्यायचा आहे, म्हणजे गाठ आहे ही आतमधल्या साईडला जाईल. त्याच्यानंतर पहिल्या टाक्यातून दुसरा टाका पकडायचा आहे आणि खालून धागा खेचायचा आहे. आरी गाठ कशी मारायची याचा व्हिडिओ मी तुम्हाला आधीच शेअर केलेला आहे, मी आय बटनवरती लिंक देते, नक्की बघा. आता आपण आरीवर्कच्या निडलमध्ये एक शुगर बीड्स आणि 3 mm चा मोती घेतलेला आहे. आता बघा वरच्या दिशेने आपल्याला एक टाका घ्यायचा आहे, मणी सोडायचे आहेत आणि जिथे मोती घट्ट झाले तिथून आपल्याला एक टाका काढायचा आहे. त्याच्या पुढे एक लॉक स्टिच द्यायची आहे आणि रिव्हर्सला पुन्हा बॅक साईडला आपल्याला आणायचा आहे टाका. पुन्हा त्याच्या पुढे एक लॉक स्टिच द्यायची. लॉक स्टिच द्यायला विसरायचं नाही, कारण मग जर लॉक स्टिच नाही दिली तर ते मणी आहेत हे पुढे सरकले जातात, आपली डिझाईन आहे ही बिघडू शकते. पुन्हा एक 3 mm चा मणी आणि शुगर बीड्स आपण सोडला निडलमधून, एक लॉक स्टिच दिला आणि पुन्हा रिव्हर्सला आपण 2 टाके घेतले, 1 टाका आणि 2 टाका. पुन्हा 3 mm चा मणी आणि शुगर बीड्स सोडले आणि जिथे घट्ट झाले तिथून आपण टाका घ्यायचा आहे. आता हे डिस्टन्स आहे हे सुद्धा आपल्याला मॅनेज करायचं आहे, कारण प्रत्येक मण्यांमध्ये डिस्टन्स आहे हा सेम आला पाहिजे, तरच तुमची फिनिशिंग छान दिसणार आहे. पुन्हा रिव्हर्सला 2 टाके घेतले. रिव्हर्सचे टाके घेताना आपण जे शुगर बीड्सने आउटलाईन केलेले आहे त्याच्या जवळ घ्यायचे, म्हणजे आपले मणी आहेत त्याच्यात गॅप राहत नाही. बघा सेम पद्धत आहे. आता तुम्हाला दुसरी सुद्धा पद्धत दाखवते. मणी घट्ट झाले तिथे एक टाका, त्याच्या पुढे एक लॉक स्टिच आणि आता आपण सरळच्या बाजूने न येता उलट्या साईडने जाणार आहोत. 1 टाका आणि मणीच्या बाजूला दुसरा टाका. पुन्हा 3 mm चा मणी आणि शुगर बीड सोडलं. मणी घट्ट झाले तिथे 1 टाका, त्याच्या पुढे लहान टाका म्हणजेच लॉक स्टिच. पुन्हा रिव्हर्स बॅक साईडला जायचं, मणीच्या पाठी 1 टाका आणि मणीच्या पुढे 1 टाका. पुन्हा एक 3 mm चा मणी आणि शुगर बीड्स घ्यायचा, खालून धागा ओढायचा, जिथे घट्ट झाली तिथून 1 टाका आणि त्याच्या पुढे लॉक स्टिच. सेम पद्धत आहे, फक्त प्रॅक्टिस करण्याचा विषय आहे. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं फिनिशिंगने वर्क येणार आहे. तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही पद्धत वापरा, पण लॉक स्टिच द्यायला विसरायचं नाही, कारण लॉक स्टिचने काय होतं की आपला मणी आहे हा ज्या जागेवर आपल्याला बसवायचा आहे त्या जागेवर फिट्ट बसतो.
इथून हालत नाही. जर लॉक स्टिच नाही दिला तर तुमचे मणी पुढे मागे होतात, मग आपली फिनिशिंग आहे ही जाते किंवा आपला सर्कल व्यवस्थित येत नाही मणींचा. म्हणून लॉक स्टिच कंपल्सरी द्यायचा. सिंपल बुट्टी कशा करायच्या ह्याचासुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा, कारण आधी सुरुवातीला तुम्हाला सिंपल बुट्टीच प्रॅक्टिस करायला लागतील. त्याच्यानंतर अशा ब्रायडल वर्कमध्ये ज्या आपण बुट्टी वापरतो त्या तुम्ही प्रॅक्टिस करा. त्याची मी इथे लिंक देते आहे, म्हणजे तुम्हाला शोधण्यासाठी खूप इझी जाईल. तुम्ही नक्की ती व्हिडिओ बघा. त्याचबरोबर तुम्ही मला छान छान कमेंट्स करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, मी शिकवलेलं समजत असेल तर मला नक्की व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करा, कारण तुमच्या कमेंटवरूनच मला मोटिवेशन मिळतं नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर तुम्ही सगळ्यांनी मला नक्की सपोर्ट करा. तुम्ही कोणती पद्धत वापरून हे फ्लावर बनवलं आहेत हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ हे आवडत असेल तर प्लीज सगळ्यांनी कमेंट करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. इथे आपण एंड नॉट घेऊया. बघा, पहिल्या टाक्यातून दुसऱ्या टाकावरती काढला आणि एक्स्ट्रा जो वरचा धागा राहिलेला असतो तो पुन्हा डबल एंड नॉट घालून आपण आतमध्ये घालवतो, म्हणजे त्याची फिनिशिंग आहे ही छान दिसते. थँक्यू फॉर वॉचिंग.